श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर, जे की आपल्या सर्वांचंच खूप उपयोगाचं आहे. तर मी तुम्हा सर्वांचा जास्त वेळ न घेता सरळ जाणार आहे विषयाकडे. आणि हो, हा व्हिडिओ पूर्ण बघा. आणि जर तुम्हाला उपाय माहिती आवडली असेल व फरक जाणवला असेल तर चॅनलला नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब व कमेंट करायला विसरू नका. तर उन्हाळा आला की थकवा, घाम आणि पाण्याची कमतरता सतवायला लागते आणि आपण शोधत राहतो एखादं असं पेय जे थंडावाही देईल आणि आरोग्यदायी असेल. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे एक असंच पारंपरिक आणि शक्तिदायक पेय, ते म्हणजे नाचणीचं आंबील. चला तर मग सुरुवात करूया. आपण आज बघणार आहोत नाचणीचे आंबील म्हणजे काय, त्याचे जनरल फायदे, त्याचे उन्हाळ्यातील फायदे, त्याचे तोटे व त्याची पारंपरिक अशी रेसिपी. तर आता सुरुवात करूया. नाचणीचे आंबील म्हणजे काय. तर नाचणीचं आंबील हे एक पारंपरिक, आरोग्यदायी आणि थंडावा देणारं पेय आहे, जे विशेषतः महाराष्ट्र, कर्नाटक आणि दक्षिण भारतात लोकप्रिय आहे. हे पेय मुख्यतः नाचणी म्हणजेच रागी किंवा फिंगर मिलेट असं म्हटलं जातं, यापासून बनवलं जातं आणि उन्हाळ्यात शरीराला थंडावा देण्यासाठी खूपच उपयोगी ठरतं. हे नाचणीच्या पिठापासून बनवलेलं पेय असतं. नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम, लोह, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. आंबील हे शरीराला थंड ठेवतं, पचन सुधारतं आणि उन्हाळ्यातील त्रास सुद्धा कमी करतं. आता बघूया नाचणीच्या आंबीलचे जनरल फायदे. पहिलं म्हणजे पचन सुधारते. आंबीलमध्ये फायबर भरपूर असतात, त्यामुळे पचन क्रिया सुरळीत होते. बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो व त्याच्यात असलेले हिंग व जिरं पावडर पोटातील गॅस, अपचन, फुगणं यावर खूपच उपयुक्त आहे. दुसरं म्हणजे हाडांना बळकटी मिळते. नाचणीमध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं, जे मुलं, गरोदर स्त्रिया, वृद्ध व्यक्ती यांच्यासाठी तर खूपच उपयुक्त आहे. ऑस्टिओपोरोसिस सारख्या हाडांच्या त्रासांवर सुद्धा हे नाचणीचं आंबील खूपच उपयोगी ठरतं. तिसरा फायदा म्हणजे लोहतत्वामुळे ॲनिमियावर उपयोगी आहे. नाचणीमध्ये नैसर्गिकच आयर्न खूप असतं. ॲनिमिया असलेल्या व्यक्तींना फायदेशीर आहे व महिलांना मासिक पाळी दरम्यान किंवा नंतर रक्तक्षय टाळण्यासाठी सुद्धा खूपच उपयुक्त आहे. पुढील फायदा म्हणजे डायबेटीस रुग्णांसाठी उपयुक्त. नाचणीमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स हा कमी असतो, त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित राहते व साखर वाढणारा जे घटक असतो रिफाइंड कार्ब्स ते नसल्यामुळे मधुमेहांना सुद्धा याचा उपयोग खूप आहे. पुढील फायदा म्हणजे वजन कमी करण्यास मदत करतं. याच्यात फायबरयुक्त असल्यामुळे पोट भरल्यासारखं वाटतं, त्यामुळे आपण जास्त खात नाही व कमी कॅलरीज आणि जास्त पोषण मूल्य असल्यामुळे याचा डाएटमध्ये तर अवश्य समावेश केला जातो. पुढील फायदा म्हणजे त्वचेसाठी फायदेशीर. शरीरातील उष्णता कमी होते, त्यामुळे उष्णतेमुळे होणारे पुरळ, घामोळं यावर आराम मिळतो. त्वचेला आंतरिक थंडावा मिळतो. पुढील फायदा म्हणजे ऊर्जादायक पेय आहे. नाचणीमध्ये नैसर्गिक प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट्स असतात, त्यामुळे थकवा, अशक्तपणा जाणवत असेल तर हे आंबील जे आहे ते ऊर्जा देतं. जे खेळाडू असतात, काम करणारे लोक असतात, दिवसभर ज्यांना ऊर्जेची गरज असते, त्यांच्यासाठी तर हे एक उत्तम पर्याय किंवा उत्तम पेय आहे. तर नाचणीचं आंबील हे उन्हाळ्यात तर खूपच उपयोगी ठरतं, कारण त्याचे थंडाव्याचे आणि पोषण मूल्यांचे गुणधर्म शरीरावर सकारात्मक परिणाम करतात. तर चला आता बघूया उन्हाळ्यासाठी नाचणीचा उपयोग कसा करता येऊ शकतो व पहिला उपयोग कोणता किंवा पहिला फायदा कोणता. पहिला म्हणजे शरीराला थंडावा देतं. नाचणीमध्ये नैसर्गिक थंड गुणधर्म आहे. आंबील पिण्याने शरीरातील उष्णता कमी होते आणि उष्णतेमुळे होणारे डोकेदुखी, चिडचिड, झोप न लागणे यावर त्याचा नक्कीच फायदा होतो. दुसरा फायदा म्हणजे डिहायड्रेशन टाळतं. उन्हाळ्यात घामामुळे शरीरातून खूप पाणी आणि क्षार म्हणजेच इलेक्ट्रोलाइट्स निघून जातात. आंबील हे द्रव स्वरूपात असल्यामुळे शरीरात पाणी आणि मिनरल्स टिकून ठेवायला मदत होते. ताक घालून केल्यास अजून अधिक थंडावा आणि इलेक्ट्रोलाइट्स आपल्या शरीराला मिळत असतात. पुढील फायदा म्हणजे उष्णतेच्या फोडांपासून संरक्षण होतं. अंगावर उष्णतेचे फोड, पुरळ, घामोळं होणं सामान्य आहे. आंबील शरीराला आतून थंड ठेवतं, त्यामुळे त्वचेवर उष्णतेचा परिणाम कमी होतो किंवा होतच नाही. पुढील फायदा म्हणजे भूक आणि थकवा कमी होतो.
त्यावर तर हा बेस्ट उपाय आहे. उन्हाळ्यात अनेकांना भूक लागत नाही, अशक्तपणा येतो. नाचणीचे हे पचायला हलकं, सोपं आणि ऊर्जादायक असतं. कमी खाल्लं तरीही आवश्यक पोषण हे शरीराला मिळत असतं. पुढील फायदा म्हणजे पचनक्रियेस चालना मिळते. उष्ण हवेमुळे पचनक्रिया मंदावते. आंबीलमधील जे फायबर आणि हिंग, जिरं यामुळे पचनसुद्धा सुधारतं. पोट हलकं वाटतं आणि गॅस किंवा फुगण्याचा जो त्रास आहे तो सुद्धा कमी होतो. आरामदायक आणि नैसर्गिक पेय आहे. बाजारातील कोल्ड्रिंक्स शीतपेयांपेक्षा आंबील हे नैसर्गिक, रसायनमुक्त आणि आरोग्यदायक आहे. म्हणून रोजच्या आहारात आपण सहज याचा समावेश करू शकतो. पुढील फायदा म्हणजे जर याच्यात साखर न घातल्यास डायबेटीस रुग्णांसाठी तर हे उत्तम पेय आहे. उन्हाळ्यात साखरेची पेय घेणं धोकादायक ठरू शकतं. आंबील साखर न घालता केल्यास मधुमेहींनाही ते खूप सुरक्षित आहे. तर आता आपण बघणार आहोत नाचणीच्या आंबीलचे काही प्रमाणात असलेले तोटे. नाचणीचं आंबील हे बहुतेकांसाठी फायदेशीरच असतं, पण तरी काही विशिष्ट लोकांनी ते घेण्याआधी काय काळजी घ्यावी किंवा कोणाला याचा तोटा होणार आहे ते आता आपण बघणार आहोत. तर पहिला तोटा म्हणजे हाय पोटॅशियम असलेले रुग्ण. नाचणीमध्ये नैसर्गिक पोटॅशियमचं प्रमाण हे जास्त असतं. जर तुमच्या शरीरात आधीच पोटॅशियमची पातळी जास्त असेल तर आंबील खाणं टाळावं. दुसरा तोटा म्हणजे ज्या रुग्णांना किंवा ज्या व्यक्तींना किडनीचे आजार असलेले आहेत, क्रॉनिक किडनी डिसीज असलेल्या लोकांनी पोटॅशियम आणि फॉस्फरसचे प्रमाण मर्यादित ठेवावं लागतं. त्यामुळे नाचणीचं आंबील त्यांच्या आहारात असू नये किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावं. तिसरा तोटा म्हणजे गॅस्ट्रिक किंवा ॲसिडिटीचा त्रास असणाऱ्यांना. काही लोकांना नाचणी थोडी गॅसी वाटू शकते, विशेषतः जर ती चांगली शिजवलेली नसेल किंवा ताजी नसेल. अशावेळी हिंग, जिरं, ताक इत्यादी घालूनच घ्यायची आहे. तोटा जो आहे तो म्हणजे थायरॉइडच्या रुग्णांसाठी. नाचणीत काही प्रमाणात गॉइट्रोजन्स असतात जे थायरॉइडच्या कार्यावर परिणाम करू शकतात. दररोज जर तुम्ही खूप प्रमाणात नाचणी घेत असाल तर ते टाळावं किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावं, विशेषतः हायपोथायरॉइडिझममध्ये. पुढील तोटा जो आहे तो आहे 6 महिन्याखालील लहान बाळांसाठी. 6 महिन्यांपर्यंत तर फक्त बाळांना आईचंच दूध द्यावं, पण 6 महिन्यानंतर जर नाचणीचा तुम्हाला आहारात त्यांचा समावेश करायचा असेल तर बालरोग तज्ज्ञांचा सल्ला तुम्हाला घ्यायचा आहे. आता बघायचं आहे आपल्याला पारंपरिक अशी रेसिपी. तर पहिले जे साहित्य लागणार आहे ते म्हणजे नाचणीचं पीठ 2 टेबलस्पून, पाणी 2 कप, ताक 1 कप, मीठ चवीनुसार, जिरं पावडर अर्धा टीस्पून, हिंग 1 चिमूट व कोथिंबीर. तर एका भांड्यात नाचणीचं पीठ आणि अर्धा कप पाणी मिक्स करून गुठळ्या होणार नाहीत अशा प्रकारे व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे. हे मिश्रण व जे उरलेलं पाणी आहे ते पाणी घालून मध्यम आचेवर शिजवायचं आहे. सातत्याने ढवळत राहा जेणेकरून गुठळ्या होणार नाहीत. मिश्रण उकळायला लागल्यावर 4-5 मिनिटं शिजवा, नंतर थंड होऊ द्या. थंड झाल्यावर त्यात ताक, मीठ, हिंग आणि जिरं पावडर घाला. चांगलं ढवळून घ्या. गार असं सर्व करा व वरतून तुम्ही कोथिंबीरही घालू शकतात. तर ही होती अशी पारंपरिक रेसिपी जी सर्वांसाठीच उपयुक्त आहे. त्याच्यामुळे उन्हाळ्यातील डिहायड्रेशन पासून संरक्षण होतं, पचन सुधारण्यास मदत होते, हाडांना बळकट करणारे कॅल्शियम याच्यात आहे, वजन कमी करण्यासाठी सुद्धा खूप उपयुक्त आहे. म्हणजेच लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी हे उपयुक्त असं पेय आहे. आज आपण बघितलं नाचणीच्या आंबीलचे फायदे, तोटे, त्याचबरोबर रेसिपी सुद्धा. पण काय म्हणता येईल, आपण एक रेसिपी नाही शिकलो तर आपल्या आजीच्या स्वयंपाकघरातून आलेला वारसा आपण जपला आहे. उन्हाळा येत राहील, पण आपण जर हे नैसर्गिक ज्ञान पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवलं तर आरोग्यही टिकेल आणि संस्कृतीही टिकेल. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच आणखी आरोग्यदायी रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व तुम्ही आंबील कशा प्रकारे बनवतात ते कमेंटमध्ये जरूर सांगा. धन्यवाद.